हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर हा पार्ट 2 जागरण गोंधळाचा कार्यक्रमाचा। तर घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला का मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केले, ज्या त्यांनी बघितलं नसेल नक्की मागे काल व्हिडिओ टाकलेला आहे, नक्की बघा। तर आता इकडे ना आचारी स्वयंपाक करत होता, बरचसा झाला होता। तर ही उसळ ही शिजत होती आणि त्याला तडका वगैरे देण्याचं इकडे चालू होतं आणि शिरा पण झालेला होता। तर स्वीटमध्ये ना शिरा केला होता गोडमध्ये आणि डाळ भात उसळ पोळ्या। तर गरम पोळ्या करण्याचं पण चालू होतं आणि इकडे पण भात केलेला आहे। तर भरपूर म्हणजे बोलवले असतात ना पाहुणे, तर मोठा स्वयंपाक होता। तर आचार्यांना सांगितलं, तर इकडे आचार्यांचा स्वयंपाक चालू होता इकडे ओट्यावरच। आणि इथे भगवती मातेचं मंदिर पण आहे ना, तर इथेच बाहेर ना इथेच म्हणजे पटांगणामध्येच खुर्च्या वगैरे टाकलेल्या होत्या, जेवणाची सोय बाहेरच ना। तर मग गल्लीमध्ये आणि ह्या मावशी ना पोळ्या करताय गरमागरम। आणि आता इतकी म्हणजे थंडी आहे ना, तर अशा गरमागरमच पोळ्या खायला सगळ्यांना आवडतात। तर लेटच लागलं होतं थोडंसं पोळ्यांना, म्हणजे सगळ्यांना ना म्हणजे आता नैवेद्य द्यायला पण वेळ लागतो। तर सगळे पाहुणे येत होते, तर सगळेजण आलेले होते, सगळे व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत। तर कोण कोण आलं होतं जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला, खूप मस्त असा जागरण गोंधळाचा कार्यक्रम पार पडला। आणि हे बघा मंदिर, तर तिथे आपली सई अंशू माझ्या बहिणी त्या सगळ्या काही मंदिरामध्ये खेळत होत्या आणि इकडे खुर्च्या वगैरे सगळ्या लावल्या होत्या। तर टेबल लावण्याचे बाकी होते, तर पहिले सगळे नैवेद्य वगैरे घेऊन जाईल ना, त्यानंतर टेबल वगैरे ठेवतील असं। तर इथे सगळे मामा काका बसलेले आणि खुर्चीही टाकलेले आहे। अजून पाहुणे येतच होते, अजून जागरण गोंधळ करणारे पण आलेले नव्हते। तर माझे नाना तिकडे ना आपले आंब्याचे डगळे असतात ना ते लावत होते, कारण आंब्याचे लिंबाचे डगे लावले जातात। तर आज देवकारी आहे ना, तर मावशीन ते पण आलेले होते। मस्त अशी बिल्डिंगला लाईटिंग वगैरे लावलेली आहे आणि मंडप वगैरे टाकलेला आहे, सगळं तयारी झाली होती। तर आता वाघेही येतील, तर जागरण गोंधळ करणाऱ्यांना वाघेही म्हटलं जातं। तर आपली सईचा ड्रेस बघा, सई आणि मी एकदम मॅचिंग आहे आज। तर नऊवारची मधून तिला ना मी असा ड्रेस शिवून घेतला। तर सगळे नैवेद्य वगैरे भरून ठेवले होते आणि आजी, साक्षी वहिनींच्या काकी, मम्मी, आई पण आलेल्या होत्या। सगळेजण इथे आता बाहेर बसलेले। तर आता वाघे पण आलेले ना, पूजा मांडण्याचं चालू होतं। तर सगळ्या बायका बाहेरच बसल्या आणि तिकडे खुर्च्यांवर माणसांना बसण्याची सोय केली होती। इकडे कागद टाकलेला आहे, इथे सगळ्या बायका बसलेल्या आहे। त्याला आता कलश वगैरे मांडले होते आणि उसाचे असतात ना, तर ते लावते आहे साईडने। आणि आत्याबाई होते, आत्याबाई सगळं काही त्यांना देत होते जे लागेल त्या। तर आत्याबाई पण आलेल्या होत्या। तर आत्याबाईंना माझ्या एका नातीने आत्या सासूबाई पण आहे आणि पप्पांची मावशी पण आहे, म्हणजे असे दोन्ही पण नाते आहे ना। तर आता पूजाला बसले, भरपूर असा भंडार लावला आहे मम्मी पप्पांच्या कपाळाला। तर आता पूजा सुरुवात होणार, पूजा झाल्यानंतर सौरभ भाऊही पूजेला बसणार आणि त्यानंतर आता बघा भरपूर गर्दी वाढली आहे। तर सगळ्या काही आले होते, तर माझ्या जाऊबाईन त्या पण आलेल्या होत्या, त्याही तिकडे बसलेल्या आहे। सगळी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। आणि हा आहे ना चांदीचा असा गेठा असतो, तर तोही गळ्यात घातला जातो नवरदेवाला पूजा झाल्यानंतर, म्हणजे त्या दिवशी गळ्यातच असतो नवरदेवाच्या। तर आता हे बघा भरपूर पाहुणे आलेले होते। तर आता सगळे जोडीने ना पूजा करणार इथे, तर भाऊबंद, आणि त्यानंतर नैवेद्य घेऊन जाणार। तिथेही देवाची आरती होणार, देवाचे गाणे म्हणणार। तर वाघे असतात ना, ते नैवेद्य घेऊन जाताना देवाचे गाणे गायले जातात, नैवेद्य देतात, तिथेही पूजा होते। तर बघत राहा व्हिडिओ।
तर थोडंसं आहे ना मारुती मंदिराच्या थोडंसं पुढे जाऊन आहे ना तिथे रस्त्याच्या एका साईडला आहे ना आता शेणाने सारवती मम्मी. आणि त्यानंतर आपल्या घरातले जे देव असतात ना तर आपले कुलस्वामिनी खंडेरावाचे टाक असतात ना तर इथे शेणाने सारवल्यानंतर नागलीचे पानावर सगळे देव ठेवले जातात आणि 5 दगडही असतात तर तेही ठेवले असतात, तेही देवाच्या रूपात असतात. तर सौरभ भाऊला इथे ना ते हातात घेऊन बसवलं होतं आणि आता सगळेजणींना इथे उभेच आहे आणि तिकडे वाघांचं गाणे म्हणण्याचं चालू होतं. तर आता जसे ते वाघे सांगतात तशी आपण पूजा करायची असते. इथेही प्रत्येक जोडीने पूजा करायची असते, प्रत्येक जोडी आरती घेते. तर हे बघा आपण जे कणकीचे दिवे केलेले असतात ना तेही इथे ठेवतात. तर सगळे असं नागलीचं पानावरच ठेवलं जातं. तर इथे सगळेजण पूजा करतात, इथे नैवेद्य दिले जाते आणि त्यानंतर आरती वगैरे होते. असा हा आपला जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचं नैवेद्य घेऊन जाणं असं म्हणतात. देवाला इथे थोडंसं रस्त्याच्या अलीकडे येऊन तिथे देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि हे असतात ना तर तेही पूर्ण रस्त्याने ना ती ज्योत घेऊन जावं लागते. आणि इकडे वाघांचं गाणे म्हणण्याचं चालू होतं. तर हे आहे ना वाघे ते नाशिकचे आहे पाथर्डेकर. तर म्हणजे बाबांनी शोधले होते तर यूट्यूबवरती पण त्यांचं असतं भरपूर कीर्तन वगैरे. तर खूप छान आहे. पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच मी तर कोणते जागरण गोंधळ करणारे होते. तर म्हणजे पूर्ण नाव वगैरे त्या खूप छान असं मस्त जागरण गोंधळ केलं. तर त्यांचं पूर्ण नाव वगैरे बाबांना विचारून मी तुमच्यासोबत शेअरच करेल कारण खूप भारी म्हणजे रात्री जास्त कोणाला झोप वगैरे आलेच नाही. एकदा बसले नाही ऐकायला सगळेजण बसलेले होते कारण खूप छान असं जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला. काही व्हिडिओ तुम्हाला ह्या पार्टमध्ये शेअर केलेले आहे कारण आता जागरण गोंधळ म्हटले की खूप म्हणजे रात्रभर आपले जागरण गोंधळ चालू असतं आणि खरंच खूप छान असं मस्त त्यांनी ना ओव्या म्हणजे जे जागरण गोंधळाचं असतं ना ते खूप छान असं गायलं आहे आणि खूप छान त्यांनी म्हणतात ना पैसे सोडणे वगैरे ते पण खूप छान झाले. त्यामुळे व्हिडिओ मोठे झालेले तरी तुम्हाला हा व्हिडिओ खूप मोठा आला तर पुढचाही पार्ट येईल त्याच्यातही खूप म्हणजे सगळ्या फॅमिलीवर असे पैसे सोडले ना तर तेही ऐकायला खूप आवडतं सगळ्यांना. तर तुमच्यासोबतही शेअर केलेले हा पार्टही नक्की पूर्ण बघा आणि पुढचा पार्टही नक्की बघा. तर सौरभ भाऊचं हे लग्नाचं जागरण गोंधळाचा कार्यक्रम. तर आमच्याकडे ना जेव्हा पहिलं लग्न असतं ना आपल्या घरामध्ये तेव्हाही जागरण गोंधळ केलं जातं आणि शेवटचं लग्न असतं ना तेव्हाही जागरण गोंधळ केलं जातं. तर माझ्या लग्नाच्या वेळेस हे जागरण गोंधळ केलं होतं. जेजुरीला जातो त्यानंतर जागरण गोंधळ केलं जातं. तर आता सौरभ भाऊच्याही लग्नाच्या वेळेस ते देवदर्शनाला गेले होते आणि जागरण गोंधळ हे पार पडलं. म्हणजे आपल्या घरामध्ये ना देवकार्य पहिले करतात आणि त्यानंतर आपलं लग्नाच्या अगोदरच केलं जातं जागरण गोंधळ. काहींना नाही जमलं तर मग लग्नानंतर केलं जातं पण पहिले देवाचं लग्न लावलं जातं त्यानंतरच आपलं मग पत्रिका वाटप हे जागरण गोंधळाच्या नंतरच केलं जातं. तर आता मम्मीला मूळ लावणं पत्रिका वाटणं हे आता चालू होणार आहे जागरण गोंधळाच्या नंतरच केलं जातं ना. तर माझी ही खरेदी अजून बाकी आहे. तर शॉपिंग तर कारण पप्पा आल्यानंतर आमची सगळी काही तयारी सुरू झाली आणि एक दिवस काही ना काही आहेच तुम्हीही बघताय. तर आता उद्या ही संक्रांत आहे, रोज काही ना काहीच. वहिनींनाही सण घेऊन गेलेलो होतो तेही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे पण आता सगळे काही कार्यक्रम एकत्र आले धावपळ होते. तर ही बऱ्याच काही म्हणतात की व्हिडिओज काढते काम करत नाही. तुम्हाला जसं समजायचं तसं समजू शकतं काही नाही. तर आता सगळे इथं जोडीने आरती करताय. आता देवाची आरती सुरू झाली आहे.
तर आता देवाची आरती झाली, तर सौरभने ओवाळणी वगैरे टाकली. आता सगळेजण जे आलेले असतात ना नैवेद्य घेऊन सोबत सगळे येतात, जेवढ्यांना सांगितले असतात ना सगळे देवाला नैवेद्य देण्यासाठी येतात. तर इथे सगळे दर्शन करतील आणि आता इथे मारुती मंदिर आहे तिथेही देवाला नैवेद्य दाखवायचे. तर तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्या घराजवळ जेवढे देवस्थान असतात ना तिथे सगळीकडे नैवेद्य दिले जातात, शेतीत वगैरे सगळे देवांना दिले जातात नैवेद्य. हे बघा भरपूर गर्दी होती गोंधळाच्या कार्यक्रमाला. तर आता हे मारुती मंदिरामध्ये आलो आहे आम्ही. तर खूप छान हे मारुतीचं मंदिर आहे. तर मागे काही एका व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे तर गावठ्यावरचं सिन्नरमध्ये. आणि आता घरी आलो आहे नैवेद्य घेऊन. तर आता इथे हळदी कुंकू लावतील. तर माझ्या काकीच आहे तर त्या हळदी कुंकू लावताय आणि आत्याबाई त्यांची नजर उतरते. तर म्हणजे आपल्या चपातीचा तुकडा असतो ना त्याला थोडंसं तव्याचं काळं लावलं जातं आणि हातामध्ये ना तांब्यामध्ये पाणी घेऊन येणं ते असं फिरवलं जातं, नजर उतरवणे म्हणतात. आणि सगळेजण असे छान दिसत आहे ना ते भंडार लावल्यानंतर. सगळ्यांना ना ज्यांनी पूजा केली ना सगळ्यांना भंडार लावलेला होता. आता सगळे पाहुणे वगैरे येतील. तर इथे देव नाचवतात, आरती होते आणि त्यानंतर जेवढे पाहुणे येतात ना ते येताना टॉवेल टोपी घेऊन येतात. तर जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला ना टॉवेल टोपीचा मान असतो आणि पप्पा सौरभ भाऊवरती सगळ्यांनी टॉवेल टोपी टाकली. तर बघत राहा व्हिडिओ. तर आता वरती ना घरामध्ये सुवासिनी बसून दिल्या. तर 9 सुवासिनी शिव आणि अंशुलाही बसवलं. गाडी वाहनानं एक कुमारिका. तर आता वरच्या घरामध्ये सुवासिनी बसवल्या. खाली वाघे असतात ना त्यांनाही बसवलं जातं. तर काही काही स्वयंपाक केला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले, नक्की मागचा पार्टही बघा, खूप छान आहे. आणि ज्या ताईने सबस्क्राईब नसेल ना करे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आता सगळे काही लग्नाचे व्हिडिओ येणार आहे, केळवणचे व्हिडिओ येणार आहे. माझंही केळवण कधी आहे तर लवकरच करणार आहे. तर थोडीशी खरेदी वगैरे झाली की लगेच करणार आहे मी केळवण. तर मम्मीने सगळ्यांची ओटी वगैरे भरली.
लक्ष्मी माता की जय, दुर्गा भवानी माता की जय, कालिका माता की जय, नवदुर्गा माता की जय, भगवती माते की जय, खंडेराव महाराज की जय, सदानंदाचा येळकोट, मासाहेबा नाही की. आता घ्या पोटभर जेवण करून. तर वरती सुहासिनी बसवल्या, देवाच्या ज्या पूजा मांडली ना तिथे वाघे बसवलेले होते आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांना इथे टेबल खुर्ची टाकली होती. इथे सगळे काही जेवायला बसून दिलं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आपले कार्यक्रमाला सुरुवात होणार. तर देवीचे गाणे वगैरे म्हणणारा सगळं काही होतं. तर जे पण पाहुणे आले ना सगळ्यांशी सगळे बोलत असतात, तर सगळ्यांना भेटतात वगैरे. माझ्या जाऊबाई पण आल्या होत्या सगळ्याजण. तर इथे त्यांच्यासोबत मग मीही जेवण करायला बसली, कारण आता उपवास होता आज ना, मग म्हणलं भूक लागली होती. तर त्यांच्यासोबत बसली मी. सगळे मामा भाऊ सगळेजण वाढत आहे. तर सागर मामा, गौरव मामा, शुभम मामा, सगळे काही मामा वाढत होते इकडे. काकां ते नानां ते माझे इकडे, माझ्या ह्या सगळ्या काही काकी बसल्या एकाई तेजू नानी. तर काकी नम्रता पण आलेली होती, तीही जेवायला बसली. तर नम्रताची मम्मी ते सगळे काही आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल कोण कोण आलं होतं कार्याला. तर सगळेजण येतात आणि भरपूर गर्दी होती कार्यक्रमाला. ह्या इथे ना मम्मीच्या आत्या बसलेल्या आहे, आत्या चुलती वगैरे बसलेल्या आहे. चुलती म्हणजे मम्मी. तर मम्मी मामी लहानी मावशीन ते आता सगळेजण साक्षी बहिणीच्या मम्मी काकीन त्या पण असं सगळे जेवायला बसले शेवट. आणि आता देवाच्या जागरण गोंधळाला सुरुवात होणार, देवाचे गाणे वगैरे म्हणणार. तर छान मस्त इथं पूजा मांडली होती, कडक नाही लावलेल्या होत्या आणि आपल्या ज्योतीमध्ये तेल टाकलं माझ्या बसलेलं होतं. तर हे आहे जागरण गोंधळ करणारे. जागरण गोंधळाचे गाणे वगैरे खूप छान म्हटले, खूप छान झालं जागरण गोंधळ. चहा करताय, आवाज नाही येणार जास्त. तर मामींनी चहा ठेवला, तर हे पप्पाने तिकडनं आणलेल्या थर्मास आहे ना यामध्येच गाळून घेतला. म्हणजे प्रत्येक वेळेस चहा करायला नको. तर खरंच खूप म्हणजे गरम राहिलं त्यामध्ये भरपूर वेळ, कारण म्हणजे जागरण गोंधळ करणारे असतात ना वाघे, त्यांना बराच वेळा चहा द्यावा लागतो त्यामुळे. देवाच्या नावानं काहीतरी दान करा, तरच अर्चना मामी नीड बसा. पुढे जाणार अर्चना मामीला सांगणार जाऊ दे. धन्य धन्य नारायण लई, नारायण लई. रामाची सीताबाई, रवलाची
मंदोदरी गई कौसाची कमळाबाई गाई शंकराची पार्वताबाई ब्रह्मदेवाची सावित्री गाई विष्णुदेवाची लक्ष्मीबाई श्यामदाजी त्याचं नावच घेऊ नको रे बाबा त्याच्यासारखं एकतरी चिकट माणूस आहे ना श्यामदाजीला सांगणं कसं नको जाऊ दे शामराव नको रे अरे मग श्यामराव बुंड्याला डाव श्यामराव बुंड्याला डाव बायकोला म्हणतो मनातला श्यामराव भाऊला सांगणं कसं वा मांडवाच्या दारी मलाच्या मनामध्ये ग मलाच्या मनामध्ये ग सई बायाला जन्मत्या काशा बाई काशा ग काशा बाई काशा पैसे सोडून पैसे 100 रुपये सोडल्या नाही श्यामराव भाऊचं सांगणं असं सांग ना जयताईला काही आली आली गाडी सती काळी नळी लाडाची जयाबाई गोंडागुळी गुरु जयाबाईला सांगणं आणि दुसरं सांगणं तेजू ताई तेजू कोणच्या बामना नाटू तेजश्री म्हणणार बरोबर का हा बरोबर तेजश्री पण तेजश्री एवढं नाही जमलं मन तेजश्री आपल्या शामराव भाऊचं म्हणणं वा वा तू गीत जयाताईला मध्ये झाली ग सई नाही का समजा ते का बाई का ग का बाई का कधीच प्यायची शामराव भाऊ गंजवर काढायला पण जयाबाईने ती कधीच प्यायची शामभाऊ भाऊलाही खाली बोलवायची कधी जयाबाईचे लय लई कधी नाकात कसं कानात कडी म्हणता कशी तरी शामराव भाऊ वर काढ पण जयाबाईला ठेवा मोठा प्रश्न पडला जयाबाई रस्त्यावर ठेवली माशा बन करते कुत्रे चालते डुकर खाऊनच घेते जयाबाईला ठेवा पुढे मोठा प्रश्न पडला चिकून आधी घंटा गाडी गसई चिकून आधी घंटा गाडी गसई घंटा गाडी मध्ये टाका बाई टाका ग टाका बाई टाका नंदीची लावली म्हणावा काही छोटे 100 रुपये याला एकच तोंड आहे, पण ते बोके सरते हा बोका काय खातो बोका नुसता लाडू खातो लाडू नाही खाता आणि समलही खातो चोरून त्याला गदा होती गदा गदावती याच्या हातात माईकचं स्टँड आहे, याची गदाच हार याची गदाच हारून बघा ज्या वेळेला सीताला नेण्यासाठी रावण गोसावी झाला रावणाचा मामा मारीच रावणाला सांगू लागला रावणा सीतेच्या नादी लागला सीताई वंश कुळाचा नाश करेल पण रावण त्या मामाला काय म्हणतोय मामा तुला हरिण व्हावं तू जर हरिण झाला नाही मी तुला ठार केल्याशिवाय मामाला विचार केलाय टाकीचं
गरुड पाहून घ्या परत असा गरुड पाहायला भेटायचा हा टाक्याचा गरुड नाही हा टाक्याचा गरुड नाही हा शिन्नर तालुक्यातला बारागाव पिंपरीचा गरुड आम्ही बघा गरुडच काय तोच पावल्यानं नेली का बरं त्याच्यात इंग्लिश अंड होतं म्हणून आता रावण गरुडाला ठार करणार आहे जनली तिचं पिल्लं पण किशोरला म्हातारा आहे का मेलं रे मदन श्रीराम आता गरुड संपलेला आहे सकाळपर्यंत आता गरुड उठत नाही कुठल्या आशाताई अजून लताताई 10 रुपये रुपयाला बाई येई नाही का येई नाही आशाताईला लताबाईला सांग कसं वा नको जाऊ दे मांडवाच्या दारीला अर्चना ताईनं 50 रुपये सोडले पहिला सांग ना त्या ताईला बाई कसं या गल्लीन जायचं बाप जागृत पहिला सांग ना त्या ताईला तेजुताई आणि दुसरी जयाबाई अरुणाताई तिघी जणी काय अशा तिघी तेजुताई जयाबाई नारुणाताई तिघीला सांग ना मलाच्या मनामध्ये कसं कोण बाई प्याला गाजर 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 कसा वाटला जागरण गोंधळाचा कार्यक्रम? अजून तर खूप छान छान आहे. पैसे सोडलेले सगळं गायलेलं सगळं तुम्हाला दाखवणार आहे. नेक्स्ट पार्टमध्ये नक्की बघा. आणि ते असंच बोलतात त्यामुळे मी सगळं काही शेअर केलं. तर काही ताई म्हणतील असं कसं बोलतात पण ते असंच बोललं जातं ना. तर चला मग इथेच आजची व्हिडिओ एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.